गुरुदेव डेअरी बोल अनुभवाचे आधी केले मग सांगितले. मागच्या बरेच दिवसाखाली एक मी आंब्याचा व्हिडिओ टाकला होता, आंब्या लागणीचा व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस हा आंबा लावला होता. माझे शेजारी एक मित्र आहेत, सोलापूरचे आहेत, होमिओपॅथी डॉक्टर नदवी. त्याचं होमिओपॅथीचं दुकान आहे आणि स्वतः डॉक्टर पण आहेत. त्यांना मी इथं माझ्या शेजारी एक 3 एकर जमीन घेऊन दिली आणि त्यांनी तिथे एक बोर पाडलं आणि आंबा लावला. एक अर्धी बाग केशर आणि अर्धी बाग हापूस असे यांनी लावले. त्याच्यामध्ये सुरुवातीला लावण झाली की 18 महिन्याचं झाड आहे. 18 महिन्याचं झाड आहे. त्याच्यामध्ये इथं पहिला कट घेतला त्याने. इथं एक 1.25 फुटावर एक पहिला कट घेतला. त्याला 4 ब्रँचेस ठेवला. 2x4चा फॉर्म्युला म्हणतात त्याला. 2x4 फॉर्म्युला. त्याला 4 ब्रँचेस ठेवायच्या, मध्ये रिकामं ठेवायचं. आणि त्याच्यानंतर एवढं लांबलं. पुन्हा 1 2 3 स्टेजेस झाल्या. पुन्हा इथे एक कट घेतला. आता याला 1 2 4 ब्रँचेस झाल्या. पुन्हा याचा कट घ्यायचा. अशा पद्धतीने झाड वाढवायचं 3 वर्ष. म्हणजे झाडाला मोठं होऊ द्यायचं नाही, एकिरी होऊ द्यायचं नाही. हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणतात त्याला, म्हणजे घन लागवड पद्धत. आणि ह्या घन लागवड पद्धतीने हे लागवड केलेली आहे. हे आता हे केशर आहे. होतं आहे काय, आता ह्या काड्या म्हणतात. आता ह्याला कट घ्यायचा आहे. इथं 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 असं कट घेतल्यानंतर पुन्हा याला ब्रँचेस होतात आणि असं गोल हा झाडाचा आकार होतो. आणि 3ऱ्या वर्षी याला फलधारणा होते. अशा पद्धतीनं आता हे तण झालेलं आहे. त्याच्यामध्ये तणनाशक पण वापरलं आहे. आणि मध्यंतरी यांनी एक 2-4 वर्षे यावं हे साग लावलं आहे. येईल हे साग काहीतरी. याचा दुसरा महत्त्वाचा फायदा आहे सागवानाचा. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आंब्याचं जास्त शत्रू कोण असेल तर वादळ. आंबे येतात, कैऱ्या असतात आणि वादळाने पडून जातात. तर त्यावेळेला हे प्रोटेक्शन करेल. याचं प्रोटेक्शन अजिबात ह्या आंब्याच्या बागेला वारा लागणार नाही. आणि न वारा लागल्यामुळं संपूर्ण बाग आपल्या हातात येईल. पीक सगळं आपल्या हातात पडेल. आणि अशा पद्धतीनं आता हे पुढचं कटिंग घ्यायचं. आणि याचं खत व्यवस्थापन पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण कंपोस्ट खत, लिंबोळी पेंट, व्हर्मिकल्चर आणि अशा पद्धतीनं पूर्ण ऑर्गॅनिक, म्हणजे रासायनिक खत कुठलंही वापरलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने ही बाग तयार केलेली आहे. आणि 2 वर्षामध्ये आणखी 1-1.5 वर्षामध्ये याला ही बाग फळाला येईल. केवळ शेती सोयाबीन भाव नाही, कांदा भाव नाही, दुधाला भाव नाही. अशा वेळेला फळबागे आपल्याला तारणारी शाश्वत शेती आहे. प्रत्येकाकडे एखादा एकर आंबा, एखादा एकर पेरू किंवा एखादा एकर लिंबोणी, एखादा एकर काहीतरी फळबाग असावी की जी शाश्वत शेती असू शकते. आणि त्या शाश्वत शेतीपासून आपल्याला कायमचं उत्पन्न मिळतं आहे. चांगल्या पद्धतीने केलं. याला पावसाळ्यामध्ये करप्या पडलेलं हे टिपके आहेत, जाणतो माणूस. तर याच्याला बोर्डो किंवा 22 टीन किंवा M45 अशा पद्धतीची औषधं फवारून याचा कंट्रोल मिळवू शकतो. आणि पानं वाकडं होतात ही थ्रिप्समुळे होतात. याला थ्रिप्सची काहीतरी औषधं जी आहेत बाजारात मिळतात ती वरून आपल्याला द्यावी लागतात. साधारण जास्त करून आपण लिंबोळी तेल देऊ शकतो. त्याने हे कंट्रोल होतं आहे. आणि तणनाशकाचं कंट्रोल करणे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक झाडाचं असं ब्रँचिंग करणं हा महत्त्वाचा भाग आहे. छाटणीचं स्किल आहे याच्यामध्ये. हे झाड इथं एक छाटलेलं आहे आणि मग पुन्हा हे ब्रँच आणि आता याचं छाटणी घ्यायची आणि अशा पद्धतीचं असं गोल डेरेचं झाड बनवायचं. आणि अशा पद्धतीनं झाड बनवून 3ऱ्या वर्षी याला माल येईल. आणि तिथपासून ते 5व्या वर्षीपासून आपल्याला चांगला माल मिळेल. एक 30 किलो माल एका झाडापासून अपेक्षित असतो आणि तेवढा मिळतो. केशरला मिळतो. पलीकडल्या बाजूला हापूस आहे, इकडे केशर आहे. आपण हापूसचं पण एखादं झाड बघूया.
बघा ना, हे केशरच आहे. किती सुंदर वाढ झालेली आहे. 1.5 वर्षामध्ये 4-4.5 फूट उंच वाढले आणि ह्याचा सुंदर असा डेरा बनलेला आहे. आणि ह्याचा खोड बघा, खोड चांगलं बनलं आहे, सुंदर खोड बनलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं असा आकार बनलेला आहे चांगला ह्याचा. फुलं पण दाखव. हा चाफा आहे, सुंदर वास पसरलेला आहे. हां, हे आहे हापूस. याला पण त्याच प्रकारानं आकार दिलेला आहे. एक शेंडा मारला आहे आणि त्याला ब्रँचेस केले. खोड चांगला आहे आणि 3 वर्षामध्ये आपल्याला ह्याची फळधारणा होईल. हे हापूस आणि ते केशर अशा 2 पद्धतीच्या ह्या बागा आहेत. हे झाड आहे, इथं हापूस आहे. लक्षात येईल लगेच पानावरून हापूस आणि केशर लक्षात येत आहे. निम हापूस निम केशर आहे आणि अशा पद्धतीची बाग आपण करावी. भेटूया पुढच्या मध्ये. बंद कर.